मित्रांनो, आपल्या सायन्सने आपल्याला खूप सारी प्रगती केलेली दिसत असते, पण काही गोष्टी अजूनपर्यंत अशा आहेत की त्या सायन्सच्या समजण्याच्या पलीकडे आहेत. तशीच एक गोष्ट संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत, ती म्हणजे बर्मुडा ट्रँगल्स. तर बर्मुडा ट्रँगल्स म्हणजे हा कोणता ट्रँगल्स आहेत का, तर ही एक जागा आहे समुद्रामधली. कुठली जागा आहे तर फ्लोरिडा पासनं प्लुटो पासनं तर जो बर्मुडा देश आहे त्याच्यापर्यंत ही जागा आहे. किती मोठी जागा आहे हो ही, तर ही 5 लाख स्क्वेअर मील एवढी मोठी जागा आहे. आता याच्या संदर्भात काय सांगितलं जातं की काही शेकडो वर्षापासून 100 ते 150 विमान असतील, जहाज असतील, हे तिथे डुबलेले आपल्याला दिसतात. हजारो लोक त्यामध्ये मेलेले आपल्याला दिसतात. याचं रहस्य नक्की काय आहे, ते जहाज कुठे जातात, ते मिळतात का नंतर, तर ते नंतर मिळत नाही. आतापर्यंत एकही जहाज त्यामधून आपल्याला मिळालेलं नाही. तर हा एरिया मोठा आहे, हे जहाज नक्की कुठे जातात, त्याच्या मागे थिअरीज काय काय आहेत, तर हेच आपण मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी पवन नंगाडे आणि तुमचं स्वागत करतो आपल्या किमयागार या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या बर्मुडा ट्रँगल्स वरती खूप साऱ्या मूव्हीज निघालेल्या आहेत, खूप सारे बुक्स त्यावरती लिहिलेले गेले आहेत, कविता लिहिल्या गेल्या आहेत. तर आपण आता बघूया की हा जो बर्मुडा ट्रँगल आहे आतापर्यंत कोणकोणते इव्हेंट म्हणजे कोणकोणत्या ज्या घटना असतील त्या आतापर्यंत इथे झालेल्या आहेत. पहिली जी सर्वात जुनी घटना सांगितली जाते ती म्हणजे कोलंबसची. 1992 साली जेव्हा कोलंबस अमेरिकेच्या शोधामध्ये जेव्हा होता, अमेरिकेचा शोध जेव्हा त्याला लागला, तेव्हा जेव्हा एरियामधून तो जात होता तेव्हा त्याला काय दिसलं, मोठमोठ्या पक्ष्यांचा आवाज त्याला दिसला. जो आहे मोठा गोळा, आगीचा मोठा जो गोळा आहे तो त्याला जो आकाश आहे त्या आकाशातून समुद्रामध्ये पडताना दिसला, असं त्याने लिहून ठेवलं आहे. अशी एक घटना सांगितली जाते मित्रांनो. जी दुसरी घटना आहे ती आहे 1980 सालची. आता अमेरिका या देशावरून 30 जे लोक होते ते मॅग्नीज घेऊन जात होते. आता ह्या जो जहाज आहे ते खूप सारं व्हॅल्युएबल होतं, त्याची किंमत खूप सारी होती त्यावेळेस. 1980 सालची गोष्ट सांगतोय मी. हे सुद्धा जहाज डायरेक्ट गायब झालेलं दिसतं, त्याचा आतापर्यंतही आपल्याला थांगपत्ता लागलेला दिसत नाही. मग हे कुठे गेलं, कोणी नेलं, यासारखे प्रश्न आपल्यासमोर उद्भवत असतात. तसंच मित्रांनो, 1918 साली 306 लोकांना जे अमेरिकेचं जहाज घेऊन गेलं होतं ते सुद्धा असंच रहस्यमय पद्धतीने तेथे गायब झालेलं आपल्याला दिसतं. तसंच मित्रांनो, जो सेकंड वर्ल्ड वॉरचा टाइम होता 1945च्या आसपास, 5 बॉम्बर विमान या एरियामधून जात होते. तर ते 5 बॉम्बर विमान तिथे दुर्घटनाग्रस्त झाले आणि आतापर्यंतही त्याचा थांगपत्ता आपल्याला लागला नाही. एवढंच काय, तर त्या विमानासाठी जी रेस्क्यू टीम गेली होती ते विमान सुद्धा त्यांचाही थांगपत्ता लागलेला आपल्याला दिसत नाही. हा असा रहस्यमय एरिया बर्मुडा ट्रँगल आहे मित्रांनो. आणि सर्वात भयंकर घटना ही सांगितली जाते 1881 सालची. मित्रांनो, एक जहाज जात होतं, त्या जहाजामध्ये खूप सारे लोक होते. या एरियामधून जात असताना त्यांना एक दुसरं जहाज मिळालं. मग जेव्हा ते त्या दुसऱ्या जहाजावरती गेले तर त्या जहाजावरती कोणीच नव्हतं. पायरेट्सने त्यावरती हल्ला केला असेल असा त्यांचा उद्देश होता. पण जे दुसरं जहाज मिळालं त्या जहाजावरती ना कोणी माणूस होता, पण ज्या मूल्यवान वस्तू असतील त्या तशा तिथे ठेवलेल्या होत्या. कोणतीही चोरी तिथे झालेली नव्हती. मग हे जे जहाज होते ज्यावरती माणसं होती त्यांनी त्या दुसऱ्या जहाजावरती माणसं पाठवली आणि ते जहाज त्यांच्या सोबत घेऊन आणण्यासाठी त्यांनी त्यांना एक प्रकारे शाश्वती दिली की आपण हे आपल्या सोबत घेऊन जाऊ. पण दुसऱ्या दिवशी काय झालं, भलं मोठं तुफान आलं. या तुफानामध्ये ते 2 जहाज वेगवेगळे झाले आणि वेगवेगळे झाल्यानंतर पुन्हा जेव्हा ते एकत्र आले तेव्हा ते जे दुसरं जहाज त्यांना मिळालं होतं त्या जहाजावरती कोणीही नव्हतं. म्हणजे आधीच्या जहाजानंतर ते दुसऱ्या जहाजावरती गेले होते ते सुद्धा तिथे गायब झालेले आहे. अशी 2 वेळा घटना त्यावर सोबत झाली आणि नंतर त्या कॅप्टनने ठरवलं की आपण हे जहाज सोडून घेऊन जाऊ. यासारख्या भयंकर घटना आपल्याला समोर बर्मुडा ट्रँगल या ठिकाणी घडलेल्या दिसतात. पण या घटना खरंच सत्य आहेत का, तर ह्या जुन्या आहेत आणि सत्य असू शकतात किंवा नसू शकतात मित्रांनो. असंख्य घटनांपैकी काही मोजक्या घटना मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या. तर आता आपण बघूया की हे ज्या घटना आहेत त्याच्या मागे सायंटिस्टच्या माध्यमातून कोणकोणत्या थिअरीज दिल्या जातात. तर जी पहिली थिअरी आहे ती अटलांटिस शहर. म्हणजे काय सांगितलं जातं की हा जो एरिया आहे त्या पाण्यामध्ये एक एलियनने बनवलेलं अटलांटिस शहर आहे. कोणतं शहर? अटलांटिस शहर. तर हे शहर काय करत असतं, तर या जे जहाज असतील, हे जे विमानं असतील त्या विमानाला ते गिळंकृत करून स्वतःमध्ये सामावून घेत असतं, म्हणून नंतर त्यांचा थांगपत्ता लागत नाही. ही अशी एक थिअरी आहे मित्रांनो. दुसरी थिअरी सांगितली जाते ती म्हणजे टाइम ट्रॅव्हलची.
तिथे एक ब्लॅक होल असेल आणि ते ब्लॅक होलमध्ये ते विमानं जे जहाजं ते जात असतील आणि दुसऱ्या कुठल्या तरी एका विश्वामध्ये ते प्रगट होत असतील, अशी एक मित्रांनो थेरी सांगितली जाते. त्याला आपण टाइम ट्रॅव्हल थेरी म्हणत असतो. आणि एक एक्सेप्टेबल आणि चांगली थेरी सांगितली जाते ती म्हणजे मॅग्नेटिक फोर्स. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या पृथ्वीवरती सर्व बाजूला आपला मॅग्नेटिक फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, तो प्रत्येक गोष्टी स्वतःकडे पृथ्वीकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. पण सर्व ठिकाणी हा काही मिनिमम अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. पण जेव्हा आपण या संदर्भात बोलतो तर असं सांगितलं गेलं की या जो बर्मुडा ट्रायंगलचा जो एरिया आहे तिथे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो जास्त आहे. म्हणून हे जहाज असतील किंवा विमानं असतील त्या पाण्यामध्ये त्या एरियामध्ये सामावले जातात, अशी सुद्धा एक थेरी सांगितली जाते. मित्रांनो एक अजून एक्सेप्टेबल आणि लॉजिकल थेरी सांगितली जाते ती म्हणजे त्याच्या एरिया संदर्भात. हा जो बर्मुडा ट्रायंगलचा जो एरिया आहे तो भला मोठा आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की 5 लाख स्क्वेअर मील हा एवढा तो एरिया आहे. हा एरिया मोठा असल्या कारणामुळे इथं ज्या घटना आहेत त्या सुद्धा जास्त घडत असतील. आणि जिथे जर एखादं विमान तिथे हरवलं किंवा डुबलं, एखादं जहाज डुबलं तर त्याला सोडणं कठीण जात असेल, ही सुद्धा एक थेरी सांगितली जाते. मित्रांनो एक हरिकेन्स नावाची थेरी सुद्धा तिथे सांगितली जाते. हरिकेन्स म्हणजे मोठमोठे तुफान, जे चक्रीवादळ असेल इथे मोठमोठ्या प्रमाणात येत असतं आणि तिथे येत असल्याकडे हेक्झॅगोनल जे क्लाउड असतात तिथे तयार होत असतात. आणि हे हेक्झॅगोनल जे क्लाउड असतात ते खूप मोठे खतरनाक आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये जर एखादी विमान असेल किंवा एखादी जहाज असेल ते जर अडकलं तर ते बाहेर निघण्यासाठी अशक्यप्राय आपल्याला दिसत असतं. म्हणून हे सुद्धा एक थेरी जाते त्या एरियामध्ये हरिकेन्स असतात ते जास्त येत असतात. म्हणून तिथे जे विमाने असतील, जे जहाजे असतील ते डुबल्याचं प्रमाण जास्त असतं. मित्रांनो अजून एक चांगली आणि लॉजिकल थेरी सांगितली जाते ती म्हणजे मिथेन गॅस बबल. म्हणजे या एरियामध्ये काय होत असतं तर जो जमिनीचा भूभाग असेल पाण्याखालचा तिथे मिथेन गॅस लिबरेट असतो, नेहमी तो लिबरेट असतो. आणि जर तो मिथेन गॅस वर आला म्हणजे जे सरफेस असेल त्या वॉटरचं, त्या सी लेवलचं जे सरफेस असेल त्यावरती जर मिथेन गॅसचे जे बबल्स आहेत ते जर आले तर जी पाण्याची डेन्सिटी आहे ती कमी होत असते. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पाण्याला काहीतरी डेन्सिटी असते. मृत समुद्र नावाचा एक कन्सेप्ट तुम्ही ऐकला असेल की मृत समुद्रामध्ये जे पाणी आहे त्याची डेन्सिटी खूप जास्त आहे. म्हणून तिथे आपण असो किंवा कोणतीही गोष्ट असते ते डुबू शकत नाही. तर त्याचप्रमाणे तिथे त्याचं जे पॉझिटिव्ह आहे त्याचं जे निगेटिव्ह आहे इथे आपल्याला बघायला मिळतं की जेव्हा हे जे मिथेन बबल्स आहेत ते सरफेसवरती येत असतील तेव्हा त्याची ती डेन्सिटी कमी करत असतील. डेन्सिटी जर पाण्याची कमी जात असेल तर तिच्या वरचं जे जहाज असेल ते तिथे डुबत असेल. किंवा आपण जिथं माणूसही असेल तर तो जो तब्बर पोहणारा जरी असेल तर त्याला पोहता येत नसेल, कारण पाण्याची डेन्सिटी मित्रांनो तिथे कमी झालेली असेल. अशी सुद्धा एक चांगली आणि लॉजिकल थेरी आपल्याला मित्रांनो सांगितली जाते. मित्रांनो अजून एक थेरी सांगितली जाते ती म्हणजे की जे गव्हर्नमेंट असेल आजूबाजूच्या देशांचं ते तिथे सिक्रेट जे एक्सपेरिमेंट आहेत ते करत असतं आणि ते सिक्रेट एक्सपेरिमेंट लोकांना माहीत पडू नये म्हणून अशा घटनांना ते अंजाम देत असतं. तर या प्रकारचे सुद्धा आपल्याला थेरी सांगितली जाते. मित्रांनो एक चांगली आणि आपल्याला पटेल अशी थेरी सांगितली जाते म्हणजे फ्रिक्वेन्सी इल्युजन. म्हणजे आता ही थेरी आतापर्यंत आपण एक्सेप्ट केलेल्या सर्वात चांगल्या थेरीपैकी आहे. आता फ्रिक्वेन्सी इल्युजन म्हणजे काय तर जो एरिया आहे तो खूप भला मोठा आहे आणि ज्या ठिकाणी आपण जास्त फोकस करत असतो, आपलं मन असेल, आपला माइंड असेल, तिथेच आपलं लक्ष वेधून ठेवत असतो. म्हणजेच काय तर आता तो एरिया डेंजरस आहे, पण सांगण्याचा अर्थ असा की जो टॉप डेंजरस 10 ज्या प्लेसेस असतील सी मधल्या त्या टॉप डेंजरस प्लेसेस मध्ये हा बर्मुडा ट्रायंगल येत नाही. काय सांगितलं मी, ज्या 10 डेंजरस प्लेसेस असतील पूर्ण समुद्रामध्ये तिथे बर्मुडा ट्रायंगल येत नाही. मग काय तर त्यापेक्षाही खतरनाक जागा आपल्याला बाहेर दिसत असतात. पण हे फ्रिक्वेन्सी इल्युजन नावाचा जो कन्सेप्ट आहे जिथे आपलं लक्ष, जिथे आपला फोकस असतो त्याच गोष्टी आपल्याला भरपूर प्रमाणात मित्रांनो दिसत असतात. जे ऍक्सिडेंट आहेत याच्यापेक्षाही दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतात, जो सीचा एरिया असेल तिथे. पण तिथे आपलं लक्ष जात नाही, कारण हा जो एरिया आहे त्याचा जो कन्सेप्ट आहे तो खूप जुना आहे, खूप म्हणजे काही शेकडो वर्षांपासून तो चालत आलेला आहे. म्हणून आपला फोकस यावरती आहे, म्हणून आपल्या तिथे घडलेल्या घटनांवरती आपण त्या मोठ्या करून मित्रांनो सांगत असतो. मित्रांनो आपल्याला एखादी गाडी घ्यायची असेल तर जेव्हा गाडी घ्यायची असेल त्याच्या 2-3 महिन्या अगोदर आपण एकही गाडी ऑब्झर्व करत नाही. पण जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला ही गाडी घ्यायची आहे तेव्हा प्रत्येक गाडीला आपण ऑब्झर्व करत असतो, कशी आहे काय आहे ते बघत असतो. इथे सुद्धा फ्रिक्वेन्सी इल्युजन हा कन्सेप्ट लागू पडतो.
म्हणजे जे आपल्याला आवडत आहे, ज्याच्यावरती आपण फोकस करत आहोत, ती गोष्ट आपल्याला समोर मित्रांनो दिसत असते. आणि ही एक लॉजिकल आणि चांगली थेरी या संदर्भात आपल्याला बघायला मिळेल की तिथे मोठा एरिया असला तरी त्यापेक्षा डेंजरस प्लेसेस वेगळे आहेत, त्यापेक्षा जी ट्रॅफिक आहे ती वेगळी आहे. आणि हा जो एरिया म्हणत असतो तर आपल्याला वाटतं की हा मोठा डेंजरस एरिया कोणी जात नसेल, तर सर्वात जास्त ट्रॅफिक या एरियामधून आहे मित्रांनो. आणि जर तिथे सर्वात जास्त ट्रॅफिक असेल तर तिथे जे ऍक्सिडेंट घडण्याचं प्रमाण आहे मित्रांनो ते पण जास्त असेल. मित्रांनो, मला अशी आशा आहे की या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून थोडी का होईना तुम्हाला माहिती मिळाली असेल. मी पवन भंगाडे तुमचे रजा घेतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि आपल्या चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.